नमस्कार. नमस्कार. श्री ओम निसर्गोपचार केंद्रामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आपली ओळख सांगा. मी दीपक जावळे, सहाय्यक अभियंता म्हणून महावितरणमध्ये काम करतो. बर. हां, तुम्ही मला श्री ओम निसर्गोपचार केंद्राची माहिती कशी मिळाली? माहिती आमचे कलिग आहेत ऑफिसमधले श्री माने सर, हां, त्यांच्याकडून ही माहिती मिळाली. बर. तुम्ही इथं कशासाठी आला होता? सुरुवातीला माझा उजवा पाय दुखत होता गुडघ्यामध्ये. बर. पडल्यामुळे 1-2 वेळा तिथं जास्त दुखत होतं. हां, खुर्चीमध्ये असे बसल्यानंतर उठलं की चालायला त्रास व्हायचा, किंवा कुठंही मांडी घालून बसलं, उठलं मांडी घालून तर बसता येतच नव्हतं. हां, पण जरी बसलं आणि उठलं तरी उठल्यानंतर तो पायाला फार वेदना व्हायचं. बर. मग तुम्ही साधारणतः 21 तारखेला आला होता. आज बरोबर तुम्हाला 21 दिवस झालेले आहेत. मग आल्यानंतर तुमच्या गुडघ्यावर उपचार केले का दुसरं काही केलं? नाही, आल्यावर सरांनी सांगितलं की बाबा गुडघ्याचं हे दुखणं जे आहे तुमचं, ते त्यासाठी वजन तुम्ही पहिला कमी केलं पाहिजे. वजन कमी केल्यानंतर हळूहळू आपोआप ते दुखणं कमी होईल. बरं. आल्याला वजन किती होतं? 108 होतं त्यावेळेस. 108 किलो वजन होतं. आज 21 दिवस ट्रीटमेंट घेतल्यानंतर आज वजन किती आहे? आज 96 किलो आहे. 96 किलो वजन आहे. म्हणजे जवळजवळ 12 किलो वजन तुमचं कमी झालेलं आहे. हो, 12 बरं, तुमच्या मोबाईलमध्ये फोटो आहेत, त्यावेळेचा फोटो आणि आताचा फोटो आहे? दोन्ही फोटो दिले. बघू, दाखव वर मोबाईलमधले फोटो. दोन्हीतल्या फोटोमध्ये काय फरक आहे? वा, जबरदस्तच फरक दिसतोय. 12 किलोनं वजन कमी झाले 21 दिवसामध्ये. या 21 दिवसामध्ये तुमच्यावर उपचार काय काय करण्यात आले? उपचार त्यामध्ये प्रथमतः व्यायाम करायला सांगितलं दररोज. बरं. पहिल्यांदा सरळ ऑनलाईन घ्यायचे एकदम. हां, ऑनलाईन सरांच्या बरोबर व्यायाम व्हायचा. नंतर संध्याकाळचा मसाज आणि स्टीम बाथ व्हायचा. हां, आणि विरेचनही झालेलं आहे. बर. म्हणजे विरेचन, मसाज आणि स्टीम बाथ 21 दिवस घेतली आणि त्याच्यामुळे तुमचं 12 किलो वजन हो. कमी आणि झालं. सकाळचा व्यायाम दररोज आणि सकाळचा व्यायाम. 1 ते 1.5 तास. ओके. आहारामध्ये काय बदल सांगितला? आहारामध्ये प्रथमतः बेकरीचे पदार्थ, दुधाचे सर्व पदार्थ आणि तुमचे चपाती, गहू, ज्वारीची भाकरी सुरुवातीला कमी करायला सांगितली. आणि भात वगैरे पूर्ण बंद, गोड सगळं पूर्ण बंद. बर. केलं तुम्ही बंद? सगळं त्याप्रमाणे केलं. बर. सुरुवातीला बंद करताना त्रास झाला का? बंद करताना तसा एवढा काही त्रास झाला नाही. बर. हां, ठीक आहे. आणि नाही बाबा चक्कर आल्यासारखं किंवा भूक लागल्यासारखं असं काय जाणवलं असं का? काही नाही जाणवलं एवढं. म्हणजे विशेष काय असं जाणवलं नाही. संध्याकाळचं थोडंसंही वाटायचं, पण एवढं काही त्याने कसा काही फरक नाही पडला. बर, ठीक आहे. पोटाचा घेर तुमच्या किती कमी झालाय? पोटाचा घेर आलं त्यावेळेस 124 होता, आता 112 आहे. 127 होता. 127. हा, 127 होता, तो आता 112 आहे. 112 एवढा कमी आहे. अजून तुमचं वजन बरंचसं कमी झालं पाहिजे. बरं, तुम्ही आला होता खास गुडघ्यासाठी, पण तुमच्या वजनावरच तो उपाय केला, गुडघ्यावर काहीच केलं नाही. मग गुडघ्याला काय फरक पडला का? गुडघ्याला बराच फरक पडला. म्हणजे दुखायचं पूर्णपणे थांबून गेले ते आता. बर. म्हणजे गुडघ्याचा उपाय करण्यासाठी आला, नुसत्या वजनावर करून तुमचा गुडघा राहिला पूर्णपणे. ओके. म्हणजे एकंदरीत तुम्ही पूर्णपणे समाधानी आहात? हो हो, नक्कीच. नक्कीच. मग इथून पुढे तुम्ही असाच, तुम्हाला जो व्यायाम दिलेला आहे, जो आहार दिलाय, असाच चालू ठेवणार का पुन्हा वाढवणार? नाही, असं चालू ठेवणार. ओके. म्हणजे तुम्ही 100% समाधानी आहात? हो. ठीक आहे. बरं, इथं आल्यानंतर तुमच्यावर जे उपचार करण्यात आले, ते उपचार करताना कसं वाटत होतं? म्हणजे समाधानी होता, मनापासून केले जात होते का कसे? नाही, उपचार एकदम मनापासून केले जात होते, त्याबद्दल पूर्णपणे समाधानी आहे. ओके, ठीक आहे. बरं, तुमचा जो हा व्हिडिओ आहे, ज्यांचं वजन जास्त आहे, गुडघेदुखी आहे आणि वजनामुळे गुडघे दुखत आहेत, तर तुमचा जो व्हिडिओ हे पाहणार आहेत किंवा तुमच्या ओळखीचे जे असतील, त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? नक्कीच तुम्ही वजन नक्कीच कमी करू शकता. त्यासाठी श्री ओम निसर्गोपचार केंद्र त्यासाठी एकदम सुयोग्य ठिकाण आहे. ओके, ठीक आहे.
तुम्ही आला आणि आमच्या सेवेचा लाभ घेतला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. खरं तर मला समजले पाहिजे आमचे की बाबा एवढं माझ्यामध्ये फरक तुम्ही घडवून दिला. ओके, ठीक आहे. अजून फक्त आपल्याला 7 ते 8 ते 10 किलो अजून 10 किलो वजन कमी झालं पाहिजे. आणि निश्चितच तुम्ही आम्ही सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही वागाल, आहार ठेवला आणि सांगितलेला व्यायाम जर केला तर 1-2 महिन्यामध्ये निश्चितच तुमचं अजून 10 किलो वजन कमी होईल आणि तुमचं गुडघ्याचं दुखणं कुठं पळून जाईल. तुमचा बीपीचा त्रास सुद्धा कालांतरानं टोटल पूर्णपणे नॉर्मल होऊन जाईल. ओके, ठीक आहे. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. नमस्ते.